नसरापूरमध्ये 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे। या घटनेतील आरोपी भीमराव कांबळे हा विकृत मानसिकतेचा असल्याची धक्कादायक माहिती समोर आली। आरोपीला 7 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आरोपीने आज कोर्टात धक्कादायक दावा देखील केलाय। किरकोळ मारामारीसाठी गोवण्यात आले असा दावा आरोपीने कोर्टात केलाय। दरम्यान आरोपी गावातील श्वानांवर देखील अत्याचार करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। या संपूर्ण प्रकरणावर सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्या सोबत जोडले जात आहेत। चंद्रशेखर, अतिशय खरतर संतापजनक अशी ही माहिती आहे। या नराधमानं आपल्या स्वतःच्या मुलीला देखील नाही सोडले, एवढंच नाही तर गावातील प्राण्यांना देखील त्याने सोडलं नसल्याची संतापजनक माहिती समोर येते। चंद्रशेखर, मेघना, आपण पाहिलं तर हा जो नराधम आरोपी आहे हा खरं तर अत्यंत खालच्या विकृत दर्जाचा मानावा लागेल। कारण ज्या पद्धतीनं काही वर्षापूर्वी ज्या गावामध्ये हा आरोपी राहत होता त्या गावामध्ये आरोपी शेतात जायचा, त्याचबरोबर शेळ्या चारा जायचा, त्या शेळ्यावरती हा लैंगिक अत्याचार करायचा, कुत्र्यावरती सुद्धा हा लैंगिक अत्याचार करायचा आणि त्यानंतर कुत्र्याला मारून हा फाशीवरती लटकवत असे। त्याचबरोबर कोंबड्या, ज्या छोट्या छोट्या कोंबड्या असतात त्या कोंबड्यावरती सुद्धा या नराधम आरोपीनं लैंगिक अत्याचार केल्याच्या घटना घडलेल्या आहेत। त्याचबरोबर गावातील ज्या महिला आहेत या आरोपीच्या वावरामुळे गावातील शेतामध्ये जाण्यासाठी त्यांना भीती वाटायची। आरोपी भीमराव कांबळे जो आहे तो खरं तर अत्यंत खाल शब्द नाहीत, खरं तर इतका नीच प्रवृत्तीचा हा व्यक्ती जो आहे तो ज्या चिमुरडीवरती लैंगिक अत्याचार केला, तिची हत्या केली। नंतर लोकशाहीची टीम ज्यावेळेस याच्या गावामध्ये गेल्यानंतर आपण त्याची सविस्तर माहिती जाणून घेतली। आरोपीनं खरं तर 1998 मध्ये त्याच्या एका वृद्ध महिलेवरती कोयत्याचा धाक दाखवून जो आहे तो आरोपीनं तिच्यावरती लैंगिक अत्याचार केला होता। त्यानंतर आरोपीनं त्याच्याच नात्यातील एका मुलीवरती अल्पवयीन अत्याचार केला होता। आणि प्राणी, पक्षी, पशु, खरं तर हे जे निसर्गातले जे काही हे जीव आहेत त्यांच्यावरती सुद्धा हा आरोपी भीमराव कांबळे यांनी अत्याचार केलेला आहे। आणि आपण पाहिलं की शुक्रवारच्या दिवशी दुपारच्या सुमारास 4 वर्षाच्या चिमुरडीवरती तिला खाऊचा आमिष दाखवत नसरापूरच्या एका घरामध्ये नेऊन ज्यांनी जो अत्याचार केला, या घटनेनंतर त्यांनी तिची हत्या सुद्धा केली। त्यानंतर आता स्पेशल एक पथक त्याच्यावरती काम करतं आणि गावातील जे नागरिक आहेत खरं तर अत्यंत या सगळ्या घटनेनंतर संताप व्यक्त करताना दिसत आहेत। चंद्रशेखर, स्थानिकांची काही बातचीत होऊ शकते का? आता सध्या तुम्ही ज्या ठिकाणी उपस्थित आहात त्या ठिकाणी काही स्थानिक आहेत का? कॅमेरावर किंवा ऑफ कॅमेरा ते बोलायला तयार आहेत का? चंद्रशेखर, तर ऑन कॅमेरा बोलायला हे तयार नाहीत, कारण संतापजनक सगळी घटना आहे। ज्या पद्धतीनं भीमराव कांबळे यांच्या घरी आम्ही गेल्यानंतर त्याच्या घरावरती जी नोटीस चिटकावली होती त्याला अटकेची नोटीस ती होती। खरं तर भीमराव कांबळे याच्याबाबत त्याला काही वर्षापूर्वीच या गावातून हाकलून दिलं होतं, कारण त्याची विकृती इतकी खालच्या दर्जाची मेघना आहे की आरोपीनं यापूर्वी देखील अशा पद्धतीनं 3 गुन्हे केलेले आहेत। न्यायालयाने त्याला जरी सोडलं असं सांगितलं जात असलं तरी खरं तर या घटनेमध्ये ज्यावेळेस आरोपी अशा स्वरूपाचा आपल्या भागामध्ये राहतो याची सगळी जबाबदारी पोलीस प्रशासनाची असते। पोलिसांनी या आरोपीवरती प्रतिबंधात्मक कारवाई करणं अपेक्षित होतं, परंतु तशी कारवाई या सगळ्या घटनेमध्ये दिसत नाही। भीमराव कांबळे याने ज्या पद्धतीनं महिलावरती अत्याचार केले, पशुपक्षावरती अत्याचार केले आणि या सगळ्या घटनेनंतर गावकऱ्यांनी त्याला काही वर्षापूर्वीच हाकललेलं होतं। त्याचं जे मूळ गाव आहे त्या मूळ गावातून हा नसरापूर ज्या ठिकाणी सगळी दुर्घटना घडली त्या ठिकाणी आला होता। एका गौंड्याच्या हाताखाली तो काम करायचा आणि त्याची नजर गेल्या घटनेच्या 3 दिवस अगोदर या चिमुरडीवरती पडली होती आणि तेव्हापासून त्या चिमुरडीला सावध तो शोधत होता। आणि खरं तर अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी घटना शुक्रवारी घडली। बरोबर 3:15च्या सुमारास या आरोपीनं चिमुरडीला खाऊचं आमिष दाखवलं। तुला गाईला वासरू झालेलं आहे ते तुला दाखवलं असं तिला सांगण्यात आलं आणि या घटनेमध्ये चिमुरडी त्याच्यावरती विश्वास ठेवून त्याच्यासमवेत जाताना CCTV मध्ये दिसत आहे। तिच्या हातामध्ये आरोपीनं काही खाऊ सुद्धा दिलेलं होतं आणि या सगळ्या घटनेनंतर गोठ्यामध्ये नेऊन तिच्यावरती सर्वप्रथम अत्याचार करून तिची हत्या झाली आणि गोठ्यामधील शेणामध्ये तिचा मृतदेह लपवून ठेवला होता। आणि आरोपी जो भीमराव कांबळे आहे या आरोपीनं ज्या पद्धतीनं त्याचा आपण जर पूर्वाश्रमीचा इतिहास पाहिला तर तो अत्यंत घाणेरडा आणि
खालच्या दर्जाचं आहे. आरोपीनं कोंबडी, बकरी, त्याचबरोबर कुत्रे, मांजर जे प्राणी आहेत सगळ्यावरती अत्याचार केल्याचं सध्या आता गावकरी सांगत आहे. खरं तर अशा विकृताला तात्काळ फाशी द्या या मागणीसाठी काल सुद्धा पुण्यातील नवले ब्रिज या ठिकाणी आंदोलन झालं. एकंदरीत ही जी संतापाची घटना, यामध्ये सरकारनं तातडीनं या आरोपीला फाशी द्यावी अशी आता मागणी समोर येताना दिसत आहे. मेघना. निश्चित. तुर्तास धन्यवाद चंद्रशेखर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.